गुरुवारीच्या पालखीचं पूजन स्वामीजींच्या हस्ते होते. सर्वांनी वर करून टाळ जगाला स्वागत केलं. गुरु पूजन करायचं गुरुचा नाम करायचं. पूजन करून घ्या. देवा चला शरण भोग भोगी बाबा यांचे पूजन करून घ्या. भोळपटाची सामर्थ्य जनार्दन महाप्रभू
जय जगन्नाथ उपस्थित पैकी मंडळाचं एक प्राथमिक सोहळ्यात पूजन करू घ्या कथेला आपल्याला उशीर होते कथा रुपये सेवेला सुरुवात होण्यापूर्वी परमपूज्य स्वामी उदयगिरीजी महाराज 2 मिनिटं आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील बाबांकडे एक माहिती द्यायचं दादा हा माहिती चालू करू शकत पब्लिक राखी अरे नमो शिवा नमो तुझ महादेवा नमो तुझ जनार्दना करणी मुक्तकार जीवा अवतार धरिया Namo
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदिक्साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमः। कैलासरानां शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिदला कारुण्य सिन्धु भवदुःखहरि तुझदीन शम्भो मदपुरतारि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवन्मारुततुल्यवेदं इन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीदेवी छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनी 2 मिनिटं भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे।
हात वर करा. असं कर फक्त 2 मिनिटं आपल्याला देवासाठी जागेवर भरायचं आणि पावली खेळायचे. उभा राहा उभा राहा. चला 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 आणि पण आज 4-5 कार्यक्रम करत होतो. अगदी हात सर्वांच्या वरती आपल्या देवाला पूर्ण समर्पण आणि गोड अशी टाळी वाजवायची. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र आश्रमामध्ये या नगरीमध्ये आपण प्रथम शिव महापुराण कथा श्रवण करणार आहोत. थोडस लेट झालं आम्ही. आज जवळजवळ आपलं सायखेडा या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून आलेले भक्तगण होते. तिथं 1-2 तास गेले. त्यानंतर पुढं प्राणप्रतिष्ठा केली आपण आज खडकजाम. त्या ठिकाणी 4 वाजले. 5-6 वाजता आश्रमात आलो. आमचे महामंत्री हरिगिरी बाबांचा फोन आला. शिवगिरी बाबा त्र्यंबकला यायचं म्हणजे केलं काम. आता त्याला कार्यक्रम थोडस 1-1.5 तास फोनवर चर्चा करत थोडंसं गाई वगैरे तिथं आहे वाटतं. नंदी त्यांचा थोडासा त्रास झाला. गाई बसलं तर उठल्याने असं काहीतरी झालं होतं. मग त्यांना म्हटलं आम्ही आज काही येऊ शकत नाही, कथा आहे. मग थोडेसे डॉक्टर लोक पाठवून दिले आणि मग आम्ही 6:30-7ला तिथून निघालो. थोडी सुट्टी झाली. तुमची अतिशय श्रद्धा असल्यामुळे सुट्टी झाली, नाही तर आम्हाला त्र्यंबकला जावं लागलं. आमच्या बोलेगिरी बाबाला माहिती. त्यांचा फोन आल्यानंतर कार्यक्रम सोडून द्यावा लागला आणि म्हणून वेळ झाला. आज पहिला दिवस. उद्या वेळेवर आपण कथा सुरू करू. 8 म्हणजे 8 वाजता सुरू होईल. 10 वाजता या ठिकाणी कथा पूर्ण होईल. म्हणून उद्या वेळेवर या. आजचा दिवस पहिला दिवस आहे. आदरणीय वंदनीय पूजनीय 108 श्रीमंत या ठिकाणचे पीठाधीश्वर आमचे आदरणीय बोलेगिरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः गावातील सर्व भाविक भक्तगण, माता भगिनी आणि तरुण मंडळ यांची इच्छा होती की शिव महापुराण कथा श्रवण करावी आणि म्हणून तो दिवस त्यांचे परिश्रम, त्यांचे कष्ट, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामाला आली. त्या मंडळाचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आमचे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे दंडधारी उपस्थित आहे. सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून वेळ न घेता आपण कथेकडे जाऊया. आज आपण काय ऐकणार आहोत? शिव महापुराण ही कथा आपण श्रवण करणार आहोत. हे बघा, ज्या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण नुसतं आपल्या मनात जरी आल्या, नुसतं भगवान शंकराच्या मंदिरात आज आपल्याला जायचं असं म्हटलं, नुसतं भगवान शंकराच्या मंदिरात 1 तांब्यावर पाणी टाकलं किंवा भगवान शंकराचा शिव नामाचा गजर केला तर असं सांगितलं जातं की ज्यावेळेस आपलं कोटी जन्माचं पुण्य फळाला येतं त्याच वेळेस भगवान शंकराच्या मंदिरात माणूस जातो. दरवाजा तेव्हाच त्याच्यासाठी खुला होतो आणि ज्यावेळेस सगळं पुण्य एकवटलं जातं त्यावेळेस शिव महापुराण गंगा ही कथा आपल्या नगरात येते. 33 कोटी देव, सगळ्या नद्या आज तुम्ही तरी लेख आले असतील, परंतु तुमच्या अगोदर त्याने जागा धरून बसले. कारण कोणती कथा आहे आज? शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण. या ठिकाणी सुरुवात होत आहे. पहिलं महात्म्य असतं.
महात्म्य ऐकावं, नंतर मग शिवमहापुराण कथा श्रवण करावी. कुठल्याही गोष्टीचं महात्म्य ऐकल्याशिवाय त्याचं महत्व कळत नाही. बाबाजी नेहमी म्हणायचे शिव शिव अक्षर दोन, शिव शिव अक्षर दोन, जो भजे रात्रंदिन धन्य तयाचा संसार परमाभागी. बाबाजी त्याहीपेक्षा पुढे आपल्याला कायम प्रवचन म्हणायचे. नमः शिवाय पंचाक्षर वाचे विचार नमः शिवाय, पण त्यावेळेस कळत नव्हता मला. बाबाजी म्हणायचे दपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश, सुरुवातीला म्हणायचे, पण आपल्याला वाटत नव्हतं. एवढी शिवमंदिर निर्माण केली पण कळालं नाही. अगोदर सुरुवात यानेच व्हायची पण कळालं नाही. परंतु एक लक्षात राहू द्या, शिव असा शब्द मुखातून पडणं म्हणजे आपलं कल्याण आहे. शिव 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 असा शब्द सकाळी निघावा. असं सांगितलं मंगल भवना अमंगल हारी. जसं भगवान शंकर आणि पार्वती या ठिकाणी एकदम कौतुक करताय या गोष्टीचं. आम्ही एक तुम्हाला थोडं सांगून जाणार आहे, जरी वेळ कमी असला तरी आपण अजून अर्धा ते 2 तास आजच्या दिवस घेऊ. तुम्ही मंदिरात प्रवेश करा. मंदिरात प्रवेश करताना पहिलं पायरीचं दर्शन घ्यावं. कुठलं दर्शन घ्यावं? कोण कोण घेतो? पहिले लोक मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर परत पायरीवर बसत होते. काय कारण होतं? आता हे सगळं ऐकलं पाहिजे, बोलवलं. पहिलं पायरीचं दर्शन, नमस्कार करा. आता स्टेजवर आलो आणि पहिलं स्टेजचं काय केलं? दर्शन घेतलं. त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये काय असतो? घंटा असतो. काय असतो? संसारात कंटा आणि मंदिरात घंटा. हा घंटा का वाजावा? ब्रह्मनाद का वाजवावा? याचं पाठीमाग काय कारण आहे? ज्यावेळेस हा ब्रह्मनाद वाजला जातो असं सांगितलं जातं की जो कोणी मंदिरात घंटा दान देते, आता ना मंदिर झालेलं घेतलं नाही तर तुम्ही आणून द्यायची तर घंटे बाबाकडे ठेवायला लागेल. घंटा दान करणं सर्वात जेवढ्या वेळेस तू वाजेल, ज्याने दान केलेलं ना तेवढी त्याची प्रगती होईल. लक्षात ठेवा. तेवढं त्याचं मोठ्या पदार्थ झाला, त्याचा सगळ्या बाजूने डंका वाजणार. इतका जेवढा जेवढा मंदिरात कोणी घंटा वाजवला तेवढं तेवढं त्याचं कल्याण होईल. लक्षात घ्या, घंटा दान करण्याला किती महत्व आहे. आणि म्हणून घंटा वाजवला की आपण ब्रह्मनादापर्यंत जातो, घरातलं सगळं विसरून जातो. त्यानंतर आपण नंदीला स्पर्श करतो. नंदी हा कशाचं प्रतीक आहे? धर्माचं प्रतीक. धर्मार्थ काम मोक्ष नंदीला स्पर्श करणं म्हणजे धर्माचा अंगीकार करणं. नंदी म्हणजे काय साधं समजू नका. फक्त नंदीला स्पर्श करणं. त्याचे 3 पाय असे झालेले आहेत या कलियुगात आणि एकच पाय राहिला. कोणी कोणी पाहिलं आणि त्या पायाला महिला मंडळ असं धरताना कानात काहीतरी सांगतात. बरं ते इतके गोळे बापडे, त्यांचे स्वतःच काहीच मागत नाही. बिचारा नंदीचा कान पाहिला झाला. मी त्यांना विचारलं तुम्ही कोणासाठी मागता? इथे एवढ्या बसलेल्या आहे ना, स्वतःसाठी काहीच मागत नाही. फक्त एवढंच म्हणतात, मुलाचं शिक्षण होऊ द्या आणि आमच्या पतीची दारू सुटू द्या. कोणी काय म्हणेल एवढंच चालतं.
स्वतःसाठी मागितलं का तुम्ही आतापर्यंत? नाही मागू शकत. आणि म्हणून तिथं स्पर्श करायचा, धर्माचा अंगीकार करायचा. आणि मग कासव आहे. कासव कसं आहे, सगळे इंद्रिय आत घेत. आपण म्हणतो ना बाबाजींच्या, दस इंद्रियाची करनिया, दस इंद्रियाची करनिया, जायच्या अगोदर मंदिरात कसं जावं, मंदिरात कसा प्रवेश करावा ते अगोदर समजत. मग श्री महापुराण ऐकायचं. ज्यावेळेस आपण नंदीच्या दोन शिंगावरून असं बघतो, दोन याच्याकडे पिंडीकडे बघतो आणि कासवाला हात लावतो. कासव म्हणजे सगळे इंद्रिय आपले जे आहे भगवान शंकराच्या दर्शनाला तिथं आकळलेच गेले पाहिजे. मग मध्ये प्रवेश करायचा. प्रवेश केल्यानंतर कमीत कमी 2 हात असे वर करायचे, महादेवाजवळ करायचे. कुणीकडे तोंड करायचं, उत्तरेकडे तोंड करायचं आणि दक्षिणेला पाठ करायचे. हात कसे करायचे दाखवा, अशा. आणि काय म्हणायचं, महादेव म्हणा, असे हात मारायचे त्याला. असे जर तुम्ही हात मारले ना तर महादेव तिथून उठणार आणि आपल्या जवळ येऊन उभा राहणार. एवढी शक्ती. पण दिसली पाहिजे, मला दिसले नाही बाबा. काय म्हणायचं असं. दुसऱ्या वेळेस जर तुम्ही महादेव म्हणणार, महादेवाला त्याला तर खांद्यावर घेऊ की काय. आणि तिसऱ्या वेळेस जर परत एकदा महादेव म्हटले की तुम्हाला अवघड झाले, सर्व काही तुमच्या मागण्या पूर्ण करणार, तुम्हाला कसं जाऊ देणार. 3 वेळेस काय म्हणायचं, महादेव. हात मारते आले पाहिजे, नाही तर महादेव अंतकरणातून मारली पाहिजे. हात कशी मारले पाहिजे, हा. ज्यावेळेस आपण असे हात मारू ना, महादेव कृपा. आणि नंतर मग देवाला 3 टाळ्या वाजवायच्या. किती वाजवायच्या, आतापर्यंत कोणी कोणी केलं असं, बरोबर. 3 टाळ्या वाजवायच्या. 3 वेळेस हात मारायची आणि 3 वेळेस टाळी वाजवायची. आणि त्यानंतर वाटलं जर जमलंच तर एकदा बकऱ्याचा आवाज काढायचा. बरोबर आहे का? दक्ष राजाने ज्यावेळेस अहंकाराने यज्ञ केला आणि वीरभद्राने शिर उडवलं आणि कशाचं बसवलं होतं, बकऱ्याचं. म्हणून देवाला तो आवाज ऐकला का देवाला आनंद होतो. वा वा. आता याच काय केलं, बाबाजी म्हणायचे, ते बकरू काय ओरडतं रे, म्हणे म्या. म्हणजे बाबाजी म्हणायचे, तुला कोणी मारलं, तो म्हणायचं म्या, मी तुला मारेन. हे चालत राहायचं. बाबाच्या काळात हे दृष्टांत सुंदर होता. आणि म्हणून ते झालं. मग हातात पाणी घ्यायचं आणि मात्र पाणी टाकताना अखंड धारा टाकायचं. खंडित होऊ द्यायचं कामाला. अखंड मंगलाकारं व्याप्तगोल चराचरं तत्पदं दर्शितं मूलं तस्मै श्री गुरुवे नमः. पाण्याची धार खंडित होता कामा नये. अक्षता जरी व्हायची असेल तर खंडित होता कामा नये. तुटलेल्या अक्षताने व्हायचं. त्याहीपेक्षा आपल्याला बेलाचं पाणी एकच वाहा, पण तेही खंडित झालेलं नाही पाहिजे. देवाला अखंड आवडतं. नारळ सुद्धा फोडून महादेवाला चालत नाही, पूर्णच वाहा. लक्षात घ्या. अतिशय सुंदर कथा आहे की भगवान शिवजी देवराज म्हणून होता. कथा अशी सुरू होते. महात्म्यामध्ये येते. नाव काय, देवराज.
आई वडिलांनी खूप चांगलं नाव ठेवलं, कारण आई वडील भगवान शंकराचे भक्त असल्यामुळं त्या ब्राह्मणाचं नाव देवराज ठेवलं. देवराज. परंतु देवराजाने देवाचं कधी दर्शन घेतलं नाही. मंदिरात कधी गेला, काही काही लोकांचं आयुष्य संपतं पण मंदिरात जात नाही. इकडं नाही, मराठवाडा आहे. मराठवाडा फार भाग्यवान आहे. मराठवाड्याच्या मातीत एवढा सुगंध आहे संतांच्या चरणाचा. मराठवाड्यात मातीत एवढे संस्कार आहे. मराठवाड्याची एवढी मोठी परंपरा आहे की ह्या भूमीनं हजारो संत जगाच्या कल्याणासाठी दिलेल्या ही महान भूमी म्हणजे आमचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी याच भूमी. याच भूमी उपदेश करतो शंकर स्वामी कुठं? शूरला. बहिणाबाई तर शूरलाच आहे. विशेष म्हणजे जनार्दन स्वामी शंकर स्वामीची वारी करत होते. स्वतः वारी करत पंढरपूरची. ज्यावेळेस बाबाजीने तपश्चर्या केली नाही त्यावेळेस दुसरा मंत्र नाही म्हणले, शिव 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 हा मंत्र म्हणले. किती दिवस म्हणले? एक दिवस का 14 वर्ष का 12 वर्ष? 12 वर्ष त्या गुफेत बसले होते. आणि गुफेत काय म्हणत होते? फक्त शिव शिव शिव. ज्या दिवशी तू गुफेतून बाहेर आला प्रत्यक्ष नागा बाबा गुरु बाहेर आले भगवान शंकर प्रत्यक्ष पुरवलो. अशा हात होते देवाची, महादेवाची. बाबाजीने हात जोडले, देवा देह दिला, सर्व समर्पण केलं. त्या देहानं फक्त शिवनामाचा गजर केला. तुम्हाला काय पाहिजे? तर भगवान शंकरानं स्वतः सांगितलं की तुमची मला पडजीप पाहिजे, जीप पाहिजे, जीप. काय पाहिजे? जीप. काय कठीण असेल सांगा. आमच्याकडे एक ह्याच आश्रमात पहिले पूर्णगिरी बाबा राहायचे. बरेच लोक राहतात. हा, पूर्णगिरी बाबा इथे राहायचे. ज्यावेळेस ते बोरगावला गेले नाही, कोणीतरी काही म्हटलं त्यांना, त्याने हो मी सत्य बोलतो, खोटं बोलत नाही, नाही म्हणे. आणि आता ते सत्य होते, खडतर होते ते. झालं मी खोटं बोलणार नाही. तसं वाटत घेतला आपण टाकली जीभ कापून. कोणी कापली? पूर्णगिरी बाबा. जीभच कापून टाकला. मी माझी जीभ दिली महादेव. बाबाजीने एकदा कळालं, बाबाजीकडे आणलं परत. बाबाजीने सांगितलं तोपर्यंत रक्त भंबाळतो आणि जीभ कापून टाकेल. सद्गुरू जनार्दन स्वामीची अशा किमया होती. बाबाजींजवळ बसवलं आणि बाबाजींनी फक्त असा हात फिरवला, जशी तशीच जीभ परत बाबाजींच्या लक्षात घ्या. परत जशी तशी जीभ मिळाली. त्यांचे 2 प्रसंग फार कठीण झाले. या ट्रॅक्टर खाली सापडला.
म्हणून बाबाजी आमच्याकडे आत्ताची गोष्ट तुम्हाला सांगतो, सांगायला पाहिजे तुम्हाला. नर्मदेश्वराच्या मंदिरात केशव नावाचा माणूस गेला, त्याचा ऍक्सिडेंट झालेला होता. 1-2 महिन्याची गोष्ट आहे. त्यांनी असं ते अर्धांगवायू झाल्यासारखं झालं आणि बाबाजीच्या त्या नर्मदेश्वराच्या मंदिरात जाऊन बसला. बाबाजी तू बोलते आम्हाला बरं करा. तुम्हाला खोटं सांगून मला तुमचं पण काही न्यायचं नाही, पण आजही बाबाजी आहे तुम्हाला सांगून जायचं. लक्षात राहतं, बाबाजी गेले नाही. त्या शिवलिंगामधून प्रत्यक्ष सद्गुरु जनार्दन स्वामींचा पूर्ण चेहरा आणि शरीर दिसलं आणि त्याला एकच सांगितलं, काळजी नको करू, तू बाबाजीची सेवा करतो ना. त्या पिंपळस मध्ये एक डॉक्टर आहे, त्याचं नाव सुद्धा सांगितलं. निमित्ताला जाय म्हणे त्याच्याकडे आणि त्याच्याकडून जाऊन परत ये. सद्गुरु जनार्दन स्वामी तर पिंडीतून बोलताय. 2च महिने झाले. तो तिथून गेला, त्या डॉक्टरला नाव विचारलं, म्हणे बाबा हेच मला बाबाजीने सांगितलं. डॉक्टरने काही नाही, निमित्ताला फक्त ते काय करून औषध सोडलं. 2ऱ्या-3ऱ्या दिवशी तो माणूस एकदम क्लिअर होऊन घसा रडायला लागला की ह्या नर्मदेश्वरात मध्ये जनार्दन स्वामी एक फार मोठं कुळ आहे. रघुराजाचे आज राजा म्हणजे आपलं रघुकुलरी सदाचार्य आहे, याच्यावर सांगितलं. आज राजाला मूल बाळ नव्हतं आणि म्हणून त्यांनी एका याच्यामध्ये कमळ भगवान शंकरला व्हायच्या म्हणजे कमळ पकडायला गेले ते तळ्यामध्ये. ते कमळ पुढे गेलं आणि सांगितलं, मी पुत्रिक येतो, मला स्पर्श करू नकोस. आज राजा भगवान शंकराच्या मंदिरात आला. बोले बाबा, आमच्या पूर्ण परंपरेने तुझी भक्ती केली, आम्ही कोणी गंगा आणली, कोणी काय आली, तुझी एवढी सेवा केली आणि आज मला निपुत्रिक म्हणताय. खूप रडणार, खूप. आणि रडायचं असेल ना तर तुम्ही जगापुढे रडू नका, देवापुढे रडा. महादेवाच्या मंदिरात जा आणि मन मोकळं रडा. तो ऐकून घेऊ शकतो, पण जग तुमचं कोणीच ऐकायला तयार राहणार हे लक्षात राहू. इतकं मनापासून. आणि ज्यावेळेस तो रडायला लागला तर भगवान शंकराने धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा ब्राह्मणाच्या रूपात याच्या घरी जायचे. हा राजा आहे, तुझ्या पत्नीला घेऊन जाईल ब्राह्मणाच्या रूपात आणि याच्याकडून दान माग. धर्मराजा आज राजाकडे गेला आणि भिक्षान दिली असं म्हणतात. त्यावेळेस आज राजाने सर्व काय लागेल ते द्यायला कळत नाही. म्हणे हे तुझं नाहीये, हे लोकांचं आहे. मग आज राजाने असं गळ्यात हात घातला आणि एक सोन्याचा हार काढला. म्हणे हाही तुझा नाही, हाही प्रजेचा आहे, तुझे स्वतःच्या कमाईचं दे. आज राजा रात्री 12 वाजता त्यांनी कपडे बदलवले, फाटके तुटके कपडे घातले आणि पहाटे 4ला एक लोहार होता त्याच्याकडे गेला आणि रात्रभर हातोडा फुटावला. त्याचेवाले 1 आणा आला आणि पळत पळत सुटला. दिवस उगायच्या आत त्या ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण देवता कुठे आहे? पत्नीने सांगितलं ते आंघोळीला गेले. म्हणजे 1 आणा माझी खरी कमाई, ही घ्या. ते आणा त्या पत्नीने घेतले. काही वेळाने तो राजा निघून गेला. पत्नीला विचारलं कोण आलं होतं? म्हणजे राजा आला. तर काय दिलं? म्हणजे 1 आणा, एकच. जे फेकलं चाऱ्यात. फेकल्यानंतर ते कमाईचं आणा खड्डा पडला, एवढा मोठा खड्डा पडला. पळत 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 का खड्डा पडला म्हणून पळत गेला. धर्मराज पाहतो तर त्याच्यातून 1 रथ बाहेर आला. ऐका कथा किती सुंदर. परत 2रा रथ बाहेर आला आणि 3रा रथ बाहेर आल्यानंतर 10व्या रथावर एक अचानक असं एक सुंदर मुलगा बाहेर आला, त्या रथात बसून आला.
आणि रथात बसून आल्यानंतर तो दव्हारच होता. दशरथ राजाचा जन्म भूमीतून आला आणि त्या रथावर बसून आले. छोटस बालक त्या घेतलं आणि आज राजाच्या कुशीत दिलं की आज राजा, ज्यावेळेस तू कमाईची जी एक दिंडी होती ती फेकली, त्यातून एक रथ, दोन रथ, त्या असे सगळे सोन्याचे रथ आले आणि शेवटचा जो रथ आला तो 10वा होता आणि 10व्या रथावर हे मुलगा होता. हा तुला समर्पण करतो आणि या मुलाचं नाव दशरथ ठेवलं लागतं. माहिती होतं तुम्हाला दशरथ? लक्षात ठेवा. त्या मुलाचं नाव काय ठेवलं? 10 रथ निघाले म्हणून दशरथ. आणि मग त्या दशरथ राजाला, आता पुढची कथा फार वेगळी, उद्या आपण सांगूया. म्हणून भगवान शंकराची भक्ती घरात होती. एक सुंदर कथा आहे, एक महात्म्य आपण सांग देवराजवरून. एवढं सांगू 10 मिनिटात. 10 वाजताच कथा पूर्ण करूया. आम्हाला परत त्र्यंबकला जायचे महाराजांकडे, म्हणून चालेल ना 10 वाजेपर्यंत मंडळी? आता तुम्ही मंदिरात गेला, अतिशय गरिबी आहे. हे बघा, आमच्याकडं असा वेळ आला, काही काही ठिकाणी गारा पडल्या, एक तर बाग आलेली अशी गेले नाही आले तर इकडून तिकडून गहू केले लोकांनी थोडीफार आणि कांदे केले, त्याच्यात आशे वांदे झाले की त्याच्यावर घाराई पण पडला. फक्त बाबाईची कृपा आहे, आमच्या तेवढ्या पंचकृषीत कधी पडत नाही, अजूनही पडल्या नाही. परंतु थोडं पुढं निपटच्या पुढं पडतात, अशा एक पट्टा येतात तिकडे पडतात. काय हाल झाले असतात, म्हणजे तोंडातलं सगळंच निघून गेलं. बाबांना जिथं बाबाजीची विधी चालते ना आणि जिथं बाबाजीची पूजा आणि भगवान शंकरची पूजा चालते ना, तेवढ्या परिसरात कधीच लिहून होऊ शकत नाही. आम्ही अनुभवतोय. देवराज असा होता की मंदिरातच जात नव्हता. शेवटचा क्षण अंतकालीचे मावेचे स्मरण करतात. अंतकाली त्याला थंडी ताप आला, वृद्ध अवस्था आहे म्हणून चालत चालत एक शिव मंदिरात गेला. त्या शिव मंदिरात एका कोपऱ्यामध्ये पडला आणि त्याच्या शिव महापुराण कथा चालू होती. पहिला दिवस, दुसरा दिवस, असे 7 दिवस त्याला कथा ऐकायला भेटली आणि शेवटच्या दिवशी त्या तिथून निघाला आणि त्याचं 7व्या दिवशी तिथं प्राण गेला. प्राण गेल्यानंतर यमराज त्याला घ्यायला आले. यमराजाला सांगितले, यमराज हा तुझा अधिकार नाही, हा आमचा अधिकार आहे. भगवान शंकराच्या दूताने त्याला कैलासात नेलं. भगवान शंकरा पुढे उभं केलं. त्याने विचारलं, आयुष्यात कधी मी पुण्य केलं नाही, आयुष्यात देवा तुमचं मी कधी नाव घेतलं नाही, आयुष्यात कधी मंदिर पाहिलं नाही आणि आज प्रत्यक्ष तुमचं दर्शन मला कैलासात होतं, याचं काय कारण? एकच सांगितलं, तुझ्या आई वडिलांनी अखंड भगवान शंकराची पूजा केली, अखंड भगवान शंकराची आराधना केली. तू जरी केली नसेल पण त्यांच्या पुण्याईनं आज तू मंदिरात गेला आणि शेवटच्या क्षणाला 7 दिवस शिव महापुराण कथा ऐकलं आणि त्या शिव महापुराण कथेच्या निमित्तानं आज तू कैलासात भगवान शंकराकडे येऊन उभा राहिला. असं हे शिव महापुराण, अतिशय सुंदर शिव महापुराण. जय महाग्रंथ शिवपुराण आपल्याला शिव महापुराण कथा महात्म्य असं सुरुवात होतं. त्यानंतर शिव भगवंताचं थोडस चिंतन होईल. त्यानंतर आपल्याला सुंदर अशी उद्यापासून शिव महापुराण कथा श्रवण करायला भेटेल. त्यामध्ये अनेक काही अतिशय महत्वाचं सांगितलं जाईल. समजा खूप दरिद्री आहे, खूप कष्ट करतो, उत्पन्नच नाहीये, लक्ष्मी घरात राहत नाही, त्याने एक काम करायचं, लक्षात ठेवलं, थोडस बेलाची काडी घ्यायची. काय घ्यायची? वाळलेली छोटीशी, एवढी एवढी, त्याला सूत गुंडळायचं
आणि ती तुपात बुडवायची. तुपात बुडल्यानंतर तिला थोडंसं गव्हाचं पीठ म्हणा काहीतरी ते असं देवाकडे राहील अशी ती वात महादेवाच्या पिंडीपर्यंत जळेपर्यंत म्हणजे पिंडी पुढं तोपर्यंत तिथंच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत बसायची. अशी ही बेलाची वात, बेलाच्या काडीला गुंढळलेलं सूत आणि त्या तुपात बुडवलेली जर वात जर आपण फक्त दर सोमवारी 5 सोमवार जरी केले तर 5व्या सोमवारी अनुभूती असं वरून पैसे नाही पडणार. पण भगवान शंकर तुमचं कृपा केल्याशिवाय राहणार घरात तरी कधीच येऊ शकत ही वात लावायची. त्यानंतर भगवान विष्णू पुढे थोडीशी तुळसाची काडी घ्यायची आणि असंच सूत गुंडळायचं ती तुपात बुडून भगवान पांडुरंगा पुढे लावून पाहायचे. कारण तो लक्ष्मी सहित देव शोभला रावला लक्ष्मीचे म्हणून आपण अतिशय भाग्यवान आहात. या पवित्र बाबाजींच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं 5वं आहे वर्ष. 5 वर्ष. पहिल्या वर्षी आपण आलो म्हणजे आता 5 वर्षांनी आलो. एक वेळेस आलो तर 2 वेळेस कथा केली. एक वेळेस केली तर 2 वेळेस जायचं. पहिलं आणि दुसरं वर्ष 2 वर्ष आपण कथा केली. शिवमहापुराणात झाली रामायण शिवमहापुराण कथा केली वाटतं. आज त्यानंतर 2 वर्ष मध्ये 2 वर्ष गेले आणि 5व्या वर्षी आपण या ठिकाणी परत आलो. फार सर्वांची बाबांची मंडळाची तळमळ होती की शिवगिरी बाबा आता आम्हाला खरं सांगतो तुम्हाला अजिबात जवळजवळ 2-2, 3-3 वर्ष बुकिंग झाले कथा. कुंभमेळ्याचा खूप मोठा लोड आहे, इतका मोठा लोड आहे आणि दररोजचे 2-2, 3-3 प्रवचन, दररोजचे कार्यक्रम एवढं करून परत संध्याकाळी कथेला येऊन बसायचं एवढं सोपं नाही. इथून परत तिकडे जायचं, तिथून आता उद्या सायगाववरून परत लासूर स्टेशन आणि लासूर स्टेशनवरून परत इथं कथेला यायचं. म्हणजे एवढं सोपं नाही आहे. तरी पण बाबाजींच्या कार्यासाठी तनुमनु जीवे पूर्णपणे समर्पित होऊन आपल्याला हा आनंद घ्यायचा आहे. कारण एवढ्या मोठ्या महान भूमीमध्ये जिथं जनार्दन स्वामींचा स्पर्श झालेला आहे ती भूमी आमच्यासाठी काय आहे, काशी क्षेत्र आहे. कारण ती माती जरी आमच्या कपाळाला लागली तरी आमचा उद्धार होऊ शकतो. कारण रुद्राक्षाचा महिमा, भस्माचा महिमा, सगळा महिमा उद्यापासून या ठिकाणी सांगितलं जाईल. अतिशय सुंदर चिंतन आपण शिव महापुराण कथेतलं तुमच्या पुढे ठेवलं जाईल आणि असा हा आनंद सर्व भाविकांनी घ्यावा एवढी सर्वांना विनंती. जशी आज आपण सर्वजण सद्गुरूंच्या या पवित्र पावन आश्रमामध्ये येऊन या ठिकाणी शिवमहापुराण कथा श्रवण करताय. कारण श्रवण भक्तीची पहिली भक्ती आहे. प्रथम भगत संतन कर संगा, दुसरी रती कथा प्रसंगा. अशी ही कथा आहे ती आपली व्यथा घालवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपण उद्या मात्र वेळेवर या. किती वाजता मंडळाला विचारा किती वाजता कथा सुरू करायची, किती वाजता सुरू करायची मंडळ राईट टाइम सांगा. 8 वाजता, 8 ते 10 चालेल ना? 8 ते 9, 9 ते 10 2 तास. प्रसाद अगोदरच दिला तरी चालेल, प्रसाद नंतर नका देऊ. म्हणजे आम्हाला कथा एखाद्या वेळेस 11 वाजू शकतात, कधी 12 वाजू शकतात, सांगता येणार नाही. जेवण अगोदर पोटोबा मग विठोबा, अगोदर पोटोबा मग आपण इथं बसले. कारण उद्यापासून एवढा आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी या आनंदामध्ये सगळ्यांनी सहभाग व्हायचं. कारण आम्हाला महत्वाचं कामाला थोडंसं त्र्यंबकला अर्जंट जायचं असल्यामुळं त्या ठिकाणी महाराजांकडं आमची महामंडळी आलेली आहे. थोडीशी त्यांनी बोलवणं केलं तर पण म्हणलं आम्ही कथा करून येतो म्हणून थोडंसं आजचा थोडाच वेळ तुमचा घेतला. उद्या मात्र 8 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं. येताना सर्वांनी आरती आणल्याशिवाय राहायचं नाही. आरतीचे ताट आहेत, कोणाकोणाला आरती आज बोला.
आमचे बाबा म्हणतात ज्याच्या हातात आरती त्याची त्रिभुवनात कीर्ती, ज्याच्या हातात नाही आरती ती म्हणून सर्वांनी आरती घेऊन या आणि जागेवरती आरतीसाठी उभा राहा. जय जनार्दन, जय जनार्दन. झोलिया भरते हैं खाली नदी, झोलिया भरते हैं खाली करता करता भरता विराचे गुरुवी गुरुवी के रुमाया सर्वांगी सुंदर मुझे लागी कंदे घर के मोरे मानो रे मानो देव ने देव ने देव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए. महाभक्त है शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बताने वाला, सब बिगड़ी बताने वाला, सब बिगड़ी बताने वाला. करते सुनके जाग करते शिव अमृत के पीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए.
शिवनी की आरती कीजिए शिव चरणों में जाके अपना दीजिए हरिनाम यज्ञदेवस्तान् धर्मान् प्रथमान् स्तुतिखिलाकर्जुमानं सचन्द्र यत्र प्रवेशान्धसन्तु देवाः भूराजाधिराजाय प्रसय साहिने नमो वैष्णवाय पुनः कामाय कामाय कामेश्वर वैष्णवाय अशी तिकडे मार 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 लवकर मार विश्वतचक्षुरो विश्वतकुपुष्णो विश्वतस्मात् सम्बाहुत्यादन्ति समक्केरे धामा भूमिजनमण्डलस्मरणपुष्पाणि यथाकालभवानिजं पुष्पाञ्जलिमयदत्तं लोहानि परमेश्वरं पार्वतीपदयः काय करते मी
श्री संत राष्ट्र सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या मंदिराच्या 5व्या वर्धापन दिन निमित्ताने या ठिकाणी ज्यांच्या मुखातून आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहोत असे राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी बाबा यांच्या मुखातून आपण या ठिकाणी आताच शिव